आरोग्य विमा हम्म. म्हणजे आजारपणातला आपला एक आर्थिक मित्र. हम्म. हॉस्पिटलच्या खर्चाची चिंता नको म्हणून आपण एक काय म्हणतात त्याला एक गॅरंटी घेतो. पण विचार करा, जर ऐनवेळी याच मित्राने हात वर केले तर, बरोबर. जर हीच गॅरंटी एक पोकळ आश्वासन ठरली तर. 30 नोव्हेंबर 2025च्या इकॉनॉमिक टाइम्समध्ये एक विशेष अहवाल आलाय आणि तो नेमका याच धोक्याची सूचना देतोय. हो. त्याचं शीर्षकच इतकं थेट आहे की विचार करायला भाग पाडतो. आरोग्य विमा एक फोल वचन. आणि हे शीर्षकच सगळं काही सांगून जातं. आज आपण याच अहवालाची चिरफाड करणार आहोत. हा फक्त काही आकडेवारीचा खेळ नाहीये, तर हजारो लोकांच्या अनुभवांचं प्रतिबिंब आहे. आपण हे समजून घेऊया की विमा कंपन्या क्लेम का नाकारतात, हम्म. त्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये दडलेल्या फाईन प्रिंट्सचा नेमका अर्थ काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक ग्राहक म्हणून आपण या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं. चला, या समुद्रात जरा खोलवर जाऊया. आणि हा विषय आता पूर्वीपेक्षा खूप जास्त महत्त्वाचा झाला आहे. कारण म्हणजे आजकाल आरोग्य विमा ही चैनीची गोष्ट राहिलेली नाही. नाही, अजिबात नाही, गरज झालीये. ती एक गरज बनली आहे. पण गंमत अशी आहे की आपण पॉलिसी घेताना फक्त प्रीमियमची रक्कम पाहतो. हो, सर्वात स्वस्त काय आहे यावरच आपलं लक्ष असतं. अगदी. पण हा अहवाल सांगतो की खरी कसोटी तिथे नाहीये. खरी कसोटी आहे क्लेम करण्याच्या वेळी. आणि तिथेच अनेकांचा भ्रमनिरास होतो. अगदी. आणि अहवालाची सुरुवातच मुळात पॉलिसीधारकांच्या काही काही वाईट अनुभवांनी होते. त्यातली एक गोष्ट तर खूपच धक्कादायक आहे. म्हणजे मनःशांतीसाठी घेतलेली पॉलिसीज प्रचंड मनस्तापाचं कारण ठरतीये. बरोबर. यालाच हिडन क्लॉजेस किंवा छुपे नियम असं म्हटलं जातं. ही काही थेट फसवणूक नसते. पण पण माहिती इतक्या क्लिष्ट आणि कायदेशीर भाषेत लिहिलेली असते की ती समजून घेणं सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं असतं. अहवालात एक छान उदाहरण दिलंय. समजा एका गृहस्थांचं नाव श्री कुलकर्णी आहे. ओके. त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी 5 लाख रुपयांची फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेतली. प्रीमियम पण अगदी वेळेवर भरत होते. काही वर्षांनी त्यांच्या आईला गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला आणि डॉक्टरांनी गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया म्हणजे नी रिप्लेसमेंट सर्जरी सांगितली. ठीक आहे. मग त्यांनी क्लेम केला असणार. हो. 5 लाखांची पॉलिसी होती, म्हणजे खर्च तर सहज कव्हर व्हायला पाहिजे होता. त्यांनाही अगदी तसंच वाटलं होतं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. पण जेव्हा हॉस्पिटलचं बिल आलं आणि त्यांनी विमा कंपनीकडे कॅशलेस क्लेमसाठी कागदपत्र पाठवली, तेव्हा काय झालं? तेव्हा त्यांना धक्काच बसला. कंपनीने सांगितलं की तुमच्या पॉलिसीमध्ये गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी फक्त 80,000 रुपयांची मर्यादा आहे. काय सांगताय? 5 लाखांच्या पॉलिसीमध्ये फक्त 80,000? हो. मग बाकीच्या पैशांचं काय झालं? बाकीचे जवळपास 1.5 लाख रुपये त्यांना स्वतःच्या खिशातून धरावे लागले. आता विचार करा, ऐनवेळी अशी गोष्ट कळल्यावर माणसाची काय अवस्था होत असेल. नाही, कल्पनाच करवत नाही. यालाच सब लिमिट म्हणतात. म्हणजे तुमच्या मुख्य विमा रकमेच्या आतमध्ये काही विशिष्ट आजारांसाठी एक छोटी मर्यादा ठरवलेली असते. अच्छा. आणि ही गोष्ट त्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये कुठेतरी बारीक अक्षरात लिहिलेली असते. श्री कुलकर्णींना वाटत होतं की त्यांच्याकडे 5 लाखांचं कवच आहे, पण प्रत्यक्षात त्या विशिष्ट आजारासाठी ते फक्त 80,000चं होतं. ही तर एक प्रकारे म्हणजे फसवणूकच झाली ना. आपण ज्या विश्वासाने पॉलिसी घेतो तो विश्वासच इथे डळमळीत होतो. आणि हे फक्त सब लिमिट बद्दल आहे की अजूनही काही प्रकार आहेत त्यात? अरे खूप प्रकार आहेत. सब लिमिट्स शाहीर को पेमेंट नावाची एक अट असते. को पेमेंट? हो. म्हणजे बिलाच्या एकूण रकमेपैकी 10% किंवा 20% रक्कम ग्राहकाला स्वतः भरावी लागेल आणि उरलेली रक्कम कंपनी भरेल असते. म्हणजे समजा तुमची पॉलिसी तुम्हाला रोज 3,000 रुपये रूम रेंटची परवानगी देते, पण तुम्ही 5,000 रुपयांच्या रूममध्ये ॲडमिट झालात तर ते फक्त 3,000च देतील? नाही, इतकं सोपं नाहीये. विमा कंपनी फक्त 3,000 रुपयांप्रमाणेच खर्च देणार नाही, तर इतर खर्चांमध्येही म्हणजे डॉक्टरची फी, औषधं यातही त्याच प्रमाणात कपात करेल. अरे बापरे, हे बारकावे तर लोकांना माहीतच नसतात. अजिबात नाही. म्हणजे एका बाजूला हे छुपे नियम आहेत जे आपला खिसा कापायला तयार आहेत, आणि त्यात भर म्हणून आता प्रीमियम पण वाढले आहेत. अहवालानुसार सरासरी 13% वाढ झाली आहे. हो. म्हणजे जास्त पैसे देऊनही कमी सुरक्षा हातात येतेय. अगदी बरोबर. हे दुहेरी संकट आहे. एका बाजूला वैद्यकीय महागाईमुळे उपचारांचा खर्च दरवर्षी वाढत चाललाय, त्यामुळे कंपन्या प्रीमियम वाढवत आहेत. ते ठीक आहे, ते एका मर्यादेपर्यंत समजू शकतो. आणि यामागे फक्त छुपे नियमच नाहीत, तर व्यवस्थेतला एक मोठा संघर्षही कारणीभूत आहे. कुठला संघर्ष? अहवालात त्याला हॉस्पिटल TPA संघर्ष असं नाव दिलंय. TPA? TPA म्हणजे थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर.
ही एक मधली कंपनी असते जी विमा कंपनी आणि हॉस्पिटल यांच्यातला दुवा म्हणून काम करते. अच्छा. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचा क्लेम तपासण्याचं, कागदपत्रांची पडताळणी करण्याचं आणि तो मंजूर किंवा नामंजूर करण्याचं काम ही TPA कंपनी करते. एक मिनिट, पण TPAला तर विमा कंपनीनेच नेमलेलं असतं ना. हो, मग तो हॉस्पिटलला त्रास का देईल? यात कंपनीचा काय फायदा? त्यांचं काम तर प्रक्रिया सोपी करणं आहे, नाही का? सिद्धांतानुसार तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. TPAचं काम प्रक्रिया सुलभ करणं हेच आहे, पण व्यवहारात चित्र वेगळं दिसतं. कसं? TPAचं मुख्य उद्दिष्ट विमा कंपनीसाठी खर्च नियंत्रणात ठेवणं हे सुद्धा असतं. त्यामुळे ते प्रत्येक बिलाची, प्रत्येक कागदपत्राची कसून तपासणी करतात. आणि इथेच वादाची ठिणकी पडते. ओके. हॉस्पिटलला वाटतं की TPA अनावश्यक प्रश्न विचारून, छोट्या छोट्या त्रुटी काढून क्लेम मंजूर करायला उशीर लावत आहे. उदाहरणार्थ डिस्चार्ज समरीमध्ये डॉक्टरांची सही स्पष्ट नाही किंवा बिलामध्ये वापरलेल्या एखाद्या औषधाची गरज होती का, असा प्रश्न विचारून ते क्लेम अडकवून ठेवतात. आणि TPAला काय वाटतं? TPAच्या बाजूने पाहिलं तर त्यांना वाटतं की काही हॉस्पिटल्स अनावश्यक चाचण्या करून किंवा महागडी औषधं वापरून बिल फुगवतात. त्यामुळे प्रत्येक खर्चाचं समर्थन करणारी कागदपत्र देणं ही हॉस्पिटलची जबाबदारी आहे. आणि ह्या दोघांच्या तू मॅ मध्ये रुग्णाचे कुटुंबीय घरडले जातात. हो, ते तर होणारच. क्लेम मंजूर व्हायला कधीकधी तास न तास किंवा दिवसही लागतात. तोपर्यंत पेशंटला डिस्चार्ज मिळत नाही. अरे देवा. विचार करा, घरातला माणूस बरा झालाय, घरी जायला तयार आहे, पण हॉस्पिटलमधून बाहेर पडता येत नाहीये कारण कुठेतरी लांब बसलेला एक TPA एजंट तुमच्या फाईलवर लाल शाईचा शिक्का मारायला तयार नाहीये. याचा मानसिक आणि आर्थिक ताण प्रचंड असणार. हो, हे सगळं ऐकून तर सामान्य माणसाला भीतीच वाटेल. एका बाजूला पॉलिसीमधले छुपे नियम, दुसरीकडे हॉस्पिटल आणि TPA मधला वाद, आणि वरून वाढता प्रीमियम. मग यातून बाहेर पडायला काही मार्ग आहे की नाही? की आपण फक्त नशिबाला दोष देत बसायचं? नाही, अजिबात नाही. आणि इथेच अहवालातला सगळ्यात महत्वाचा आणि कृती करण्याजोगा सल्ला येतो. काय आहे तो सल्ला? अहवाल स्पष्टपणे सांगतो की आरोग्य विमा खरेदी करताना आपण आपली विचार करण्याची पद्धतच बदलायला हवी. म्हणजे आपण सर्वात स्वस्त पॉलिसीच्या मागे धावणं बंद केलं पाहिजे. मग प्राधान्य कशाला द्यायचं? जर प्रीमियम नाही तर काय बघायचं? 2 गोष्टींना सर्वाधिक प्राधान्य द्या, असं अहवाल सांगतो. आणि त्या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी सहज उपलब्ध आहेत. कोणते आहेत त्या? पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे क्लेम सेटलमेंट रेशो, ज्याला आपण CSR म्हणू. क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे नक्की काय? म्हणजे त्या विमा कंपनीकडे एका वर्षात एकूण किती क्लेम आले आणि त्यापैकी किती क्लेम त्यांनी मंजूर केले याची टक्केवारी. अच्छा. समजा एका कंपनीकडे 100 क्लेम आले आणि त्यांनी त्यातले 98 क्लेम मंजूर केले, तर त्या कंपनीचा CSR झाला 98%. ओके. हा आकडा म्हणजे निव्वळ टक्केवारी नाही, तर ती कंपनी ग्राहकांना दिलेल्या वचनाचं पालन किती प्रामाणिकपणे करते याचं रिपोर्ट कार्ड आहे. हे महत्वाचं आहे. पण हा आकडा कुठे मिळतो? आणि चांगला रेशो म्हणजे किती? 90% चांगला की 99%? हा आकडा तुम्हाला विमा कंपन्यांच्या वेबसाईटवर आणि विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे IRDAIच्या वार्षिक अहवालात सहज मिळतो. अनेक विमा पॉलिसीजची तुलना करणाऱ्या वेबसाईट्सवरही हा आकडा दिलेला असतो. साधारणपणे ज्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो सातत्याने 95% पेक्षा जास्त आहे, ती कंपनी विश्वासार्ह मानली जाते. आणि कमी असेल तर? 90% पेक्षा कमी रेशवर असेल तर थोडं सावध व्हायला हवं. याचा अर्थ असा नाही की ते तुमचा क्लेम नाकारतीलच, पण शक्यता वाढते. पण इथे एक शंका आहे. ज्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो जास्त आहे, तिचा प्रीमियम पण जास्त असणारच ना. मग बजेटचं काय करायचं? हा खूप चांगला प्रश्न आहे. नेहमीच असे असेल असं नाही, पण समजा एखाद्या चांगल्या CSR असलेल्या कंपनीचा प्रीमियम थोडा जास्त असेल तरी तो दिलेला बरा. असं का? कारण तुम्ही विचार करा, वर्षाला 2-3 हजार रुपये वाचवण्यासाठी घेतलेली स्वस्त पॉलिसी जर ऐनवेळी 2 लाखांच्या बिलाच्या वेळी कामी आली नाही, तर त्या बचतीचा काय उपयोग? खरंय, तो प्रीमियम वायाच गेला ना. हो, त्यापेक्षा थोडे जास्त पैसे देऊन मनशांती विकत घेतलेली काय वाईट? आरोग्य विमा ही एक गुंतवणूक आहे, खर्च नाही. आणि गुंतवणूक करताना आपण गुणवत्तेला प्राधान्य देतो, फक्त किमतीला नाही. मुद्दा पटला. म्हणजे पहिली गोष्ट झाली क्लेम सेटलमेंट रेशो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट कोणती? दुसरी महत्वाची गोष्ट आहे एक्सक्लुजन्स किंवा अपवर्जित बाबी काळजीपूर्वक तपासणे. एक्सक्लुजन्स. हो, प्रत्येक पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये एक मोठी यादी असते. या यादीत कोणत्या आजारांचा, कोणत्या उपचारांचा
किंवा कोणत्या परिस्थितींचा समावेश तुमच्या पॉलिसीमध्ये नाही हे स्पष्टपणे लिहिलेलं असतं. आणि आपण ती यादी वाचायचा कंटाळा करतो. बरोबर. आणि तिथेच आपली सर्वात मोठी चूक होते. याचे काही नेहमीचे उदाहरणं सांगता येतील का, जे लोकांच्या लक्षात येत नाहीत? नक्कीच. पहिलं म्हणजे पूर्वीपासून असलेले आजार, म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिझिजेस. ओके. समजा पॉलिसी घेण्यापूर्वीच तुम्हाला मधुमेह किंवा रक्तदाबाचा त्रास आहे, तर अनेक कंपन्या सुरुवातीची 2 ते 4 वर्ष या आजारांशी संबंधित कोणताही खर्च कव्हर करत नाहीत. याला वेटिंग पिरियड म्हणतात. अच्छा, म्हणजे तेवढा काळ थांबावा लागतो. हो. दुसरं उदाहरण म्हणजे दातांचे उपचार, डोळ्यांच्या चष्म्याचा खर्च किंवा कॉस्मेटिक सर्जरी. या गोष्टी बहुतेक पॉलिसींमध्ये समाविष्ट नसतात. तिसरं म्हणजे काही विशिष्ट आजार जसे की हर्निया, मोतीबिंदू यासाठी साधारणपणे 1 ते 2 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो. म्हणजे पॉलिसी घेतल्या घेतल्या तुम्ही या आजारांवर उपचार घेऊ शकत नाही. ही सगळी माहिती त्या एक्सक्लुजनच्या लिस्टमध्ये असते. ती एकदा शांतपणे वाचली पाहिजे. हो. तर भविष्यातला गोंधळ आणि मनस्ताप टाळता येतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आरोग्य विमा खरेदी करणे ही काही ऑनलाईन शॉपिंग करण्यासारखी सोपी गोष्ट नाही. नाहीच. जिथे फक्त कार्टमध्ये ॲड केलं, पैसे भरले आणि काम झालं. यासाठी आपल्याला स्वतः थोडा वेळ द्यावा लागेल, अभ्यास करावा लागेल. अगदी तसंच. ही प्रक्रिया सक्रिय असायला हवी, निष्क्रिय नाही. तुम्ही प्रश्न विचारायला हवेत. तुमच्या एजंटला किंवा कंपनीच्या प्रतिनिधीला विचारा. काय विचारायचं? विचारा, या पॉलिसीमध्ये सबलिमिट्स आहेत का? कोणत्या आजारांसाठी? को पेमेंटची अट आहे का? एक्सक्लुजन लिस्टमध्ये काय काय आहे? ही निवड फक्त पैशांची नाही, तर गरजेच्या वेळी मिळणाऱ्या सेवेच्या गुणवत्तेची आहे. खरं आहे. विचार करा, जेव्हा कुटुंबात कोणी आजारी असतं तेव्हा आपण आधीच किती भावनिक आणि मानसिक तणावाखाली असतो. अशावेळी विमा कंपनीसोबत क्लेमसाठी झगडावं लागणं हे खूप त्रासदायक असतं. खरंय. म्हणजे गाडी खरेदी करताना आपण फक्त किंमत नाही बघत, तिचं मायलेज, सेफ्टी रेटिंग, इंजिनची क्षमता सगळं तपासतो. बरोबर. मग आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या सुरक्षेबद्दल आपण इतके निष्काळजी कसे राहू शकतो? इथे क्लेम सेटलमेंट रेशो हेच त्या पॉलिसीचा सेफ्टी रेटिंग आहे. उत्तम उदाहरण दिलंत. हीच मानसिकता ठेवणं गरजेचं आहे. विश्वासार्हता ही प्रीमियमपेक्षा जास्त महत्वाची आहे. एक चांगला विमा सल्लागार किंवा स्वतः थोडा वेळ देऊन केलेला अभ्यास भविष्यातला मोठा मनस्ताप आणि आर्थिक फटका टाळू शकतो. तर इकॉनॉमिक टाइम्सच्या या अहवालातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आरोग्य विमा निवडताना डोळे उघडे ठेवून जागरूक राहणं किती महत्वाचं आहे. फक्त जाहिरातींवर किंवा कमी प्रीमियमच्या अटण्यांवर भाळून चालणार नाही. क्लेम सेटलमेंट रेशो आणि पॉलिसीतील अपवर्जित बाबी म्हणजेच एक्सक्लुजन्स या 2 गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर भविष्यातले अनेक धोके टाळता येऊ शकतात. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जसा आरोग्य सेवेचा खर्च आणि तंत्रज्ञान दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तशी भविष्यात चांगल्या विम्याची व्याख्या बदलेल का? भविष्यात चांगला विमा म्हणजे फक्त हॉस्पिटलचा खर्च उचलणारा विमा असेल, की संकट काळात कोणतीही डोकेदुखी न देता सहज आणि वेळेवर मदत करणारी एक सर्वसमावेशक व्यवस्था असेल, याचा विचार करायला हवा.